यात्रेमध्ये महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या परजिल्ह्यातील टोळीला ओतूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। आरोपींकडून 4,10,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असल्याची अधिकृत माहिती ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांनी झंझावात न्यूजला दिली। याबाबत अधिक माहिती अशी की 24 एप्रिल रोजी पिंपरी पेंढार तालुका जुन्नर येथील मुक्तादेवी यात्रेमध्ये महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरी झाल्याबाबत ग्रामस्थांनी पोलिसांना सांगितलं। ग्रामस्थांनी चोरी करणाऱ्या चोरट्यांना रंगेहात पकडले व ओतूर पोलिसांना याची खबर दिली। ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी जाऊन आरोपींना ताब्यात घेतले। चौकशी केली असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे। सुरेश गौतम चव्हाण, योगिता गणेश पवार, माया दुर्वेश पवार, राहणार इस्लामपूर, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर असे आरोपीचे नाव आहेत। यात्रेमध्ये 1.5 तोळे वजनाचे मंगळसूत्र अंदाजे किंमत 1,60,000 चोरी गेल्याबाबतचा गुन्हा दाखल होता। जुन्नर न्यायालयात हजर केले असता आरोपींना न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। आरोपींनी मंगळसूत्र चोरी केले असल्याबाबतची कबुली दिली आहे। ओतूर पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली मारुती अल्टो गाडी नंबर MH20 AG 9206 ही अंदाजे किंमत 2,50,000 जप्त केली आहे। 1.5 तोळे वजनाचे मंगळसूत्र अंदाजे किंमत 1,60,000 असा एकूण 4,10,000चा मुद्देमाल हस्तगत केला आहे। सदरची कामगिरी पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या सूचनेनुसार ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक युवराज जाधव, संदीप आमने, गिरीश साबळे, सुरेश केंगे, नामदेव कांबळे, महेश पठारे, भरत सूर्यवंशी, धनंजय पालवे, ज्योतिराम पवार, विश्वास केदारी, पोलीस मित्र आहिरे, सचिन पानसरे यांनी केली। ब्युरो रिपोर्ट, झंझावात न्यूज।